हॅलो गाईज, कोकणी पोरा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत पाणीपुरी। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पुदिना, 1.5 वाटी कोथिंबीर, 10 ते 12 पाकळ्या लसूण, 1 आल्याचा तुकडा छोटा, 10 ते 12 मिरच्या, चवीनुसार मीठ, जिरा पावडर, चाट मसाला टाकून मिक्सरला बारीक करून घेऊ। ते आता एका भांड्यात काढून घेऊ। त्यामध्ये आता पाणी मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे आपले पुदिन्याचे तिखट पाणी तयार आहे। आता आपण गोड पाणी तयार करून घेण्यासाठी 2 तास चिंच, गूळ, खजूर भिजत घातलेले, त्यानंतर ते मिक्सर मधून फिरवून घेतले व ते चाळणीच्या साहाय्याने गाळून घेतले। मग ते पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले। त्या काढून घेतलेल्या पाण्यामध्ये 2 चमचे तिखट, चाट मसाला, जिरा पावडर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आता आपले गोड पाणी तयार आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तिखटाचे असे कण राहता कामा नये म्हणून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपला तयार आहे गोड पाणी। आपण रात्री भिजत घातलेले पांढरे वाटाणे कुकरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊया। आता काढून घेतलेल्या वाटाण्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया। हळद टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाल्यानंतर आता त्यामध्ये थोडेसे हिंग घालूया। हिंग टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरजेपुरते पाणी टाकून घेऊया। आता आपण त्यात पाणी टाकत आहोत। पाणी टाकून झाल्यावर कुकरला झाकण लावून कुकर गॅसवर ठेवावा। आता कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्याव्या। आता आपण कांदा आणि शेव घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार आहे। या सर्वांनी पाणीपुरी खायला, पाणीपुरीचा आस्वाद घ्यायला। तर अशा प्रकारे आपला ब्लॉग इथेच संपत आहे। थँक्यू। अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।